पालघरमध्ये वाढवण बंदरासंदर्भात वाद सुरू असतानाच आता याच बंदरांपासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटरवर पालघरमध्येच आणखी एक बंदर उभारलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। पालघरच्या मुरबे समुद्र किनाऱ्याजवळ बारमाही व्यापारी बंदराची उभारणी केली जाणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या परवानगीनंतर या बंदराच्या उभारणीची निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उच्छेली आणि सातपाटी खाडी दरम्यान मुरबे येथील उथळ आणि खडकाळ क्षेत्रावर भराव टाकत बंदर उभारण्याचं प्रस्तावित केलंय। प्रस्तावात 13 ऑक्टोबर 2023ला महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आधीच जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराविरोधात स्थानिक आक्रमक होत असताना पुन्हा एकदा दुसरं बंदर प्रस्तावित असल्यानं याची झळ मच्छीमारांना बसणार असल्यानं मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। विरोधाचं कारण सांगायचं झालं तर आपल्या मच्छीमारांचा जो आपण खाडी ह्याच्यात जातो त्याचा उदरनिर्वाह या ह्याच्यावर होतो। त्याच्यामुळे आपल्याला हा बंदर जर झाला तर मच्छीमारी ढासळी पूर्णपणे ढासळून जाईल आणि मच्छीमारांचा जो उदरनिर्वाह आहे तो पूर्णपणे बंद होऊन जाईल। त्याच्यामुळे आमची पूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त होणार आहे आणि किनारपट्टी म्हणजे मुरबा सातपाटी या गावामध्ये संपूर्ण व्यवसाय हा मासेमारीवर चालतो आणि ते ह्या बंदरामुळे पूर्ण लहान ते मोठी बोटीपासून सर्वच उद्ध्वस्त करून टाकायला लावलं आहे। न सांगता हा शासनाने असं लोकशाहीच्या मार्गाने नाही तर हुकुमशाहीच्या मार्गाने आमच्या सर्व किनारपट्टी आणि कोळी समाजावर तसंच भूमिपुत्रांवर हा त्या एक मोठी हुकुमशाही गाजवायला लावली आहे। त्यामुळे आमच्या पूर्ण किनारपट्टी हा उद्ध्वस्त करण्याचा घात हा शासनाने घालत आहे। त्यामुळे आमच्या गावात हा पूर्ण निषेध करण्यात येणार आहे या गोष्टीचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।